जुन्याच गोष्टी इंटेरियर डिझायनर नवीन ट्रेंड म्हणून आणतायत आणि त्या सगळ्या सोशल मीडिया थ्रू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा काही थोपवण्याचा प्रयत्न केला जातो. हे कितपत खरं आहे किंवा आपण जुन्यालाच कॉपी करून ते नवीन लोकांना थोपवतो आणि त्याचे चार्जेस घेतो असं एक दिसतं. ओके, ते जुन्याला कॉपी करून नाही, जुन्याकडून इन्स्पिरेशन घेऊ नये. कारण जुनं ते सोनं, आपली संस्कृती कधी आपण जपलेलं चांगलंच आहे किंवा आपल्याला आपल्या संस्कृती आवडणं ही सुद्धा चांगलीच गोष्ट आहे. आता बऱ्याचदा काय होतं मॉडर्न थीम मध्ये तितकासा असं तो घराचा फील लोकांना येत नाही की हे घर माझं आहे किंवा म्हणजे हॉटेल्स मध्ये कसं वाटतं त्या टाईप मध्ये मॉडर्न थीम मध्ये काही लोकांना फील वाटतं. म्हणून मग ते ट्रायमो म्हणजे ट्रेडिशनल आणि मॉडर्न, कारण पूर्णपणे ट्रेडिशनल थीम आताच्या लाईफस्टाईल नुसार मेंटेन करणं इझी नाहीये. कारण ट्रेडिशनल थीम म्हटलं की तिथे कार्विंग, वूड, नॅचरल पॉलिश या सगळ्या गोष्टी आल्या आणि या सगळ्या गोष्टींना मग मेंटेन पण करावं लागतं. कार्विंग असेल तर ते क्लिनिंग मेंटेनन्स तिथे येतो, पॉलिश करायचा रिमेंटेनन्स असतो, म्हणजे परत एकदा तुम्हाला रिपे करावं लागतं. तर या गोष्टी ट्रेडिशनल थीम मध्ये आता प्रत्येकाला हे होणार नाही, कारण लाईफस्टाईल पण खूप फास्ट झाली आहे. तुम्हाला एखादा कार्विंग केलेला सोफा असेल तर तो डे टू डे साफ करता नाही येणार आहे. मग त्यामुळे लोक मॉडर्न कडे जातात की इझी मेंटेन पाहिजे, पटकन एक फडकं मारलं आणि क्लीन झालं, प्लेन एकदम गुळगुळीत असं. तर आणि आता दोघांचे प्लस अँड मायनस पॉईंट असतात. तसं आहे काय होतं, एकदम ट्रेडिशनल घर केलं की तुम्हाला ते मेंटेन नाही होणार, आताच्या लाईफस्टाईलला सूट नाही होत. आणि एकदम मॉडर्न केलं तर काही लोक असं मला हॉटेल सारखं फील होतं, माझ्या घरासारखा फील नाहीये.